आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी श्वेता अंकले. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. महाराष्ट्राच्या सीमारेषेवर घुमला सीमावासियांचा आवाज. हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला दोन्ही सदनांची दिवंगतांना श्रद्धांजली. मतदारांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचे भाजपसमोर आव्हान. मिझोराम निवडणुकीत सत्ता बदलाचे वारे. कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेची वार्षिक सभा संपन्न. मराठा आरक्षणाचा मुद्दा आता संसदेत मांडला जाणार. कामतगा गावच्या वेशीत भर दिवसा हत्तींचे दर्शन. खांद्यावर नांगर घेऊन विधानसौधपर्यंत पदयात्रा. महानगर भाजपतर्फे विजयोत्सव साजरा. माजी विद्यार्थ्यांनी साजरा केला हलगड मराठी शाळेचा वर्धापन दिन. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच BSE देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. BSE द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. BSE द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. यह दिवाली अमरकॉन की दिवाली मेगा उत्सव ऑफर के साथ 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस. फर्स्ट प्राइज सुजुकी एक्सेस 125 स्कूटर. सेकंड प्राइज 50 इंच LED टीवी. थर्ड प्राइज 42 इंच LED टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 89 और प्राइजेस. सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, प्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट्स, ट्राउजर्स, टी-शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, कर्टन्स एंड फर्निशिंग. अमरकॉन, खडी बाजार, बेळगावी. अल्पावधीत लाखो वाचकांच्या पसंतीस उतरलेले स्मार्ट न्यूज आता मुद्रित स्वरूपात देखील उपलब्ध. वाचकांच्या अपेक्षापूर्तीसाठी एक नवे पाऊल. ताज्या घडामोडींसाठी सायन दैनिक स्मार्ट न्यूज. सखोल वाचनीय बातम्यांसाठी वार्ता शक्ती. नियमित वाचा, स्मार्ट व्हा. आता पाहूया सविस्तर बातम्या. परवानगी नाकारल्याने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे चलो शिनोळीचा नारा देत कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ तसेच महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज सोमवारी सकाळी शिनोळी येथे रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. बेळगाव जिल्हा व पोलीस प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीच्या व्हॅक्सिन डेपो मैदानावरील महामेळाव्याला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारच्या निषेधात आणि महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे शिवसेनेच्या सहकार्याने महाराष्ट्राच्या हद्दीतील शिनोळी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मोर्चासह कर्नाटक सीमेत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेते मंडळी आणि कर्नाटक पोलिसात संघर्ष पाहायला मिळाला. रास्ता रोको सुरू असतेवेळी आलेल्या अँब्युलन्सला आंदोलन कार्यकर्त्यांनी वाट मोकळी करून देत माणुसकीचे दर्शन देखील घडवले. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किनेकर, सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, कोल्हापूरचे शिवसेना नेते विजय देवणे, जिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर, समिती नेते रमाकांत कोंडुस्कर, प्रकाश मरगाळे, माजी महापौर सरिता पाटील आदी उपस्थित होते. हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला दोन्ही सदनांची दिवंगतांना श्रद्धांजली. कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आज सोमवारपासून बेळगावच्या सुवर्णसौध येथे सुरू झाले आहे. हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्या दिवशी विधानसभा आणि विधान परिषदेच्या दोन्ही सभागृहांनी दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण केली. विधानसभेत सभापती युटी खादर तर विधान परिषदेत बसवराज होरट्टी यांनी दिवंगतांचा शोकप्रस्ताव मांडला. विधानसभेचे माजी सभापती DV चंद्रगौडा, माजी मंत्री रंगदेव रायुडू, माजी आमदार CC व्यंकटेश्वरप्पा, माजी आमदार विलास आलमेलकर, माजी आमदार श्रीकांत भीमण्णावर, माजी राज्यपाल PB आचार्य या दिवंगतांना मुख्यमंत्री सिद्धरामय्या, विरोधी पक्षनेते R अशोक, गृहमंत्री G परमेश्वर, मंत्री HK पाटील, भाजप आमदार विजयेंद्र यांच्यासह अन्य आमदारांनी श्रद्धांजली वाहिली.
त्याचबरोबर 2 मिनिटे स्तब्धता पाळून दोन्ही सभागृहात दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दरम्यान आजच्या पहिल्याच दिवशी विधानसभेच्या कामकाजाला तब्बल 1 तास उशिरा सुरुवात झाली. त्यामुळे आमदार बसवराज रायरेड्डी आणि सुरेश कुमार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. भाजप आमदार बसवराज पाटील यत्नाळ यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच उत्तर कर्नाटकातील समस्यांवर चर्चेला सुरुवात करा अशी आग्रही मागणी करताना प्रसंगी धरणे आंदोलनाचा इशाराही दिला. मतदारांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचे भाजप समोर आव्हान. स्वस्त सिलेंडर, जातनिहाय जनगणना, जुनी पेन्शन योजना, 50 लाख रुपयांपर्यंतचे उपचार अशी आश्वासने देणाऱ्या काँग्रेसच्या योजनांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या भ्रष्टाचार निर्मूलन, कुटुंबशाहीचा अंत, गरिबी निराकरणाच्या हमीची मोहिनीच मतदारांवर अधिक असल्याचं विधानसभा निवडणुकांच्या निकालातून समोर आलं आहे. काँग्रेसकडून राजस्थान व छत्तीसगड ही 2 राज्ये खेचून घेत व स्वतःकडील मध्य प्रदेश कायम राखत भाजपने या निवडणुकांमध्ये निर्भय यश मिळवले आहे. काँग्रेसने तेलंगणामध्ये मात्र एकहाती विजय मिळवत दक्षिणेतील प्रभाव वाढवला आहे. पण देशाच्या हिंदी भाषक राज्यांमध्ये भाजपची ताकद अधिक वाढली असून पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठीही पक्षाला मोठे बळ मिळाले आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयामुळे सत्ताधाऱ्यांविरोधात लढण्याची ताकद मिळालेल्या काँग्रेसला रविवारी भाजपने पुन्हा पिछाडीवर ढकलले. 5 पैकी मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड विधानसभा निवडणुकीचे निकाल रविवारी जाहीर झाले. त्यामधून लोकसभेचा मार्ग सुकर झाला असला तरी आता आश्वासनांची पूर्तता करण्याचे आव्हान भाजपला पेलावे लागणार आहे. मिझोराममध्ये निवडणुकीत सत्ता बदलाचे वारे. मिझोराम राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल सोमवारी दुपारी जाहीर करण्यात येत आहेत. मिझोराममध्ये पहिल्यांदाच निवडणूक लढवत असलेली झोरम पीपल्स मूव्हमेंट 26 जागांवर आघाडीवर आहे आणि मिझो नॅशनल फ्रंटला राज्यातील सत्तेतून बाहेर काढताना दिसत आहे. भारतीय जनता पक्ष 3 जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस 1 जागेवर आघाडीवर आहे. जेडीपीएमचे नेतृत्व मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेल्या लालडू होमा यांच्या हातात आहे. सध्याचे मुख्यमंत्री झोरमथांगा त्यांच्या जागेवरून पिछाडीवर आहेत. आतापर्यंत 39 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. जेडपीएमने 27 जागा जिंकल्या आहेत. इतर 2 जागा वेगवेगळ्या पक्षांच्या वाट्याला गेल्या आहेत. एनएमएफने 10 जागा जिंकली असून भाजपने 2 जागा जिंकल्या आहेत. कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेची वार्षिक सभा संपन्न. आगामी सौंदत्ती यात्रा मार्गशीर्ष महिन्यामध्ये 25 डिसेंबरला पौर्णिमेला होणाऱ्या सौंदत्ती यात्रेच्या पूर्वतयारीकरिता कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेची शहरी सभासदांची वार्षिक सभा शिवाजी मंदिर, शिवाजी पेठ येथे रविवार दिनांक 3 रोजी संघटनेचे अध्यक्ष श्री युवराज मोळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेच्या सुरुवातीस संघटनेचे सभासद विनोद चंद्रकांत चव्हाण, प्रभाकर रामचंद्र पायमल यांच्या हस्ते रेणुका मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्ष श्री युवराज मोळे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले व प्रस्तावना केली. प्रस्तावनामध्ये त्यांनी संघटनेच्या सद्यस्थिती व भविष्य काळातील गरज याविषयी विवेचन केले. मराठा आरक्षणाचा मुद्दा आता संसदेत मांडला जाणार. गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. हे प्रकरण आता केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडेही गेलं आहे. त्यामुळे या प्रकरणी आता केंद्र सरकारनेच काहीतरी तोडगा काढावा अशी मागणी केली जाते. याबाबत ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी आज संसदेत मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडणार आहेत. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या निमित्ताने प्रियंका चतुर्वेदी आज संसदेत उपस्थित होत्या. त्यांच्याशी ANIने संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मोदी सरकारवर टीका करत मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडणार असल्याचं सांगितलं. कामतगा गावच्या वेशीत भर दिवसा हत्तींचे दर्शन. खानापूर तालुक्यातील गुंजीपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या कामतगा गावच्या वेशीमध्ये हत्ती आल्याने थोडा वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पण ग्रामस्थांनी आवाज करून त्यांना हकलले असता हत्ती डिगेगाळी गावच्या दिशेने गेले व तेथील शेतकऱ्यांच्या पिकांचे बरेच नुकसान केल्याचे समजते. याबाबत समजलेली माहिती अशी की या भागात हत्तींचे आगमन झाले आहे. गावकऱ्यांच्या लक्षात ही गोष्ट येताच त्यांनी आपल्या मोबाईलमधून दुरूनच त्यांचे चित्रीकरण करून घेतले. हत्तींचे दर्शन होताच या भागातून निघालेल्या महिला आपल्या डोक्यावरील लाकडाचा भारा तेथेच टाकून बाजूच्या रस्त्याने पळत गावच्या दिशेने गेल्या. त्यानंतर ग्रामस्थांनी आरडाओरड करताच सदर हत्ती डिगेगाळी गावच्या दिशेने गेल्याचे समजते व त्या ठिकाणी जाऊन बऱ्याच शेतकऱ्यांचे भात व इतर पिकांचे नुकसान केल्याचे समजते. खांद्यावर नांगर घेऊन विधानसौधपर्यंत पदयात्रा.
यंदाच्या हंगामातील ऊस, सोयाबीन, कापसासह इतर पिकांना खर्चाच्या तुलनेत दर द्यावे या मागणीसाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे यरगट्टी येथून रविवारी खांद्यावर नांगर घेऊन पदाधिकारी व कार्यकर्ते पदयात्रेने विधानसौधला धडक देण्यासाठी रवाना झाले. मात्र पोलिसांनी केवळ 10 कार्यकर्ते व शेतकऱ्यांना या पदयात्रेत परवानगी दिली आहे. या पदयात्रेचा प्रारंभ कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पवार यांच्या हस्ते झाला. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत चर्चा करून मागण्या मान्य झाल्यास आंदोलन स्थगित केले जाणार आहे. अन्यथा गुरुवारी सकाळी बेळगाव येथील कित्तूर चन्नम्मा सर्कलमधून 11 वाजता पदयात्रेने विधानसभेला घेराव घालण्यात येणार असल्याचे सांगितले. महानगर भाजपतर्फे विजयोत्सव साजरा. भारतीय जनता पक्षाने राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या 3 राज्यात सत्ता स्थापन केली आहे. याबद्दल बेळगाव महानगर भाजपतर्फे विजयोत्सव साजरा करण्यात आला. विविध ठिकाणी जल्लोष करण्यात आला. कित्तूर चन्नम्मा सर्कल येथील श्री गणेश मंदिरात महाआरती करण्यात आली. जोरदार घोषणा देऊन आनंद साजरा करण्यात आला. नागरिकांना मिठाईचे वाटपही करण्यात आले. फटाक्यांची जोरदार आतषबाजी करून भाजपने जल्लोष साजरा केला. यावेळी बोलताना माजी आमदार आणि भाजप जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुका जिंकण्यात आल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुका देखील अशाच पद्धतीने यशस्वीरित्या जिंकण्यात येतील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी माजी आमदार अनिल बेनके यांच्यासह भाजपचे नगरसेवक आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. माजी विद्यार्थ्यांनी साजरा केला हलगाव मराठी शाळेचा वर्धापन दिन. मराठी शाळा टिकवण्यासाठी, मराठी संस्कृतीचे जतन करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन प्राध्यापक मायाप्पा पाटील यांनी केले. हलगा येथील प्राथमिक मराठी शाळेच्या 140व्या वर्धापन दिनी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ निवृत्त शिक्षक YM सामजी होते. यावेळी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी शाळेला 40 बेंचची मदत केली. शाळेच्या आजी माजी शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांचा सत्कार शाळा सुधारणा समिती आणि माजी विद्यार्थी संघटनेकडून करण्यात आला. जमलेल्या माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. उपस्थित निवृत्त झालेल्या शिक्षक शिक्षिका सोबत मनसोक्त चर्चा केली. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSC देता है लोएस्ट प्राइस गारंटी. अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए. BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में. BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. खुशियों के रंग और त्योहारों की साथ मन में चली आई है अनोखी बरसात. चलो आओ मनाओ ये रंग रलियां, आराधना आई है खुशियाँ लेके साथ, खुशियाँ लेके साथ. शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना, मारुति गली, बेलगाम. खुशियाँ लाए आराधना. यह दिवाली आराधना और आदर्श की धमाका ऑफर के साथ खास आपके लिए 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस. फर्स्ट प्राइज होंडा शाइन मोटरसाइकिल, सेकंड प्राइज होंडा डिओ स्कूटर, तीसरा प्राइज 50 इंच LED टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 90 और प्राइजेस. सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, ड्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट, ट्राउजर्स, टी शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, आराधना सारी ड्रेस मटेरियल, रेडीमेड, मारुति गल्ली बेळगावी. आदर्श सारी ड्रेस मटेरियल, रामदेव गल्ली बेळगावी. आदर्श ड्रेस सर्कल क्रिएशन फॉर लेडीज एंड किड्स, खडे बाजार बेळगावी. आदर्श रेडीमेड फॉर जेंट्स, खडे बाजार बेळगावी.
विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तसेच बेळगाव जिल्हा प्रशासकीय न्यायमूर्ती PS दिनेश कुमार आणि न्यायमूर्ती श्रीशानंदा यांनी बेळगाव जिल्हा न्यायालयाला नुकतीच सदिच्छा भेट दिली. यावेळी बेळगाव बार असोसिएशनतर्फे न्यायमूर्ती दिनेश कुमार आणि श्रीशानंदा यांचा श्रीफळ देऊन तसेच शाल आणि पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुधीर चव्हाण, उपाध्यक्ष ॲडव्होकेट सचिन शिवन्नवर, सचिव ॲडव्होकेट गिरीराज पाटील व सहसचिव ॲडव्होकेट बंटी कपाई यांच्या हस्ते हा सत्कार झाला. न्यायालय आवारातील पार्किंग समस्येचे निवारण करण्यासंबंधी तसेच राष्ट्रीय बँकेची शाखा सुरू करण्याबाबत न्यायमूर्ती PS दिनेश कुमार यांना निवेदन सादर करण्यात आले. वाहन प्रशिक्षण संघटनेच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी चलो बेळगाव. वाहन प्रशिक्षण केंद्र चालक संघटनेच्या विविध मागण्यांची त्वरित पूर्तता करावी या मागणीसाठी शुक्रवार दिनांक 8 रोजी येथील सुवर्ण चौकसमोर संघटनेतर्फे 1 दिवस धरणे सत्याग्रह आंदोलन छेडण्यात येणार आहे. या आंदोलनात भाग घेण्यासाठी 8 रोजी हुबळी शहरातून सुमारे 1000 प्रशिक्षक वाहनांसह रॅलीद्वारे येथील सुवर्ण चौकसमोर धरणे धरणार आहेत, अशी माहिती संघटनेचे उपाध्यक्ष बसवराज कडली यांनी दिली आहे. शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. वाहन चालकांना परवाना परीक्षा घेण्याची परवानगी प्रशिक्षण शाळेमध्येच द्यावी, यासाठी सरकारने परवानगी द्यावी. वाहन प्रशिक्षण केंद्रातून नमुना 14 प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात यावे. वाहन प्रशिक्षण शुल्क वाढवण्यात यावे. यासह अन्य मागण्यांसाठी दिनांक 8 रोजी चलो बेळगावची हाक देण्यात आली आहे, अशी माहिती कडली यांनी यावेळी दिली. संगीत कलाकार संघाच्या अध्यक्षपदी नंदन हेर्लेकर यांची निवड. संगीत कलाकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. या संस्थेत यावर्षी नव्या सदस्यांचा समावेश झाला आहे. नवी कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे. अध्यक्ष नंदन हेर्लेकर, उपाध्यक्ष मुकुंद गोरे, सचिव प्रभाकर शहापूरकर, सहाय्यक सचिव विजय बांदिवडेकर, खजिनदार दीपक कुलकर्णी असून सदस्य राजू प्रभू धोत्रे, जगन्नाथ धर्माधिकारी, रोहिणी कुलकर्णी, रोहिणी गणपुले, अर्चना नलवडे, गुरुराज कुलकर्णी, योगेश रामदास, अंगद देसाई, ऋषिकेश हर्लेकर आणि शारंग बेळुबी हे आहेत. बेकिनकेरे येथील नागनाथ मंदिराचा 6वा वर्धापन दिन. बेकिनकेरे येथील नागनाथ मंदिराचा 6वा वर्धापन दिन सोहळा समारंभ रविवार दिनांक 3 डिसेंबर रोजी मोठ्या उत्साही वातावरणात प्रारंभ झाला. सकाळी मंदिरामध्ये पूजा अर्चा झाल्यानंतर ठीक 11 वाजता गावाच्या प्रवेशद्वारांमधील गणेश मंदिराच्या प्रांगणापासून भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली. प्रारंभी नागनाथ मंदिरातील नागनाथ देवाची मूर्ती काही महिन्यांपूर्वी गायब झाल्याने या मंदिरात पुन्हा नव्याने चांदीच्या 5 किलो वजनाच्या चांदीची नागनाथ देवाचा मुखवटा असलेली मुखवटा मूर्ती महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेबाळकर यांनी भेटी दाखल दिली. त्याचा वाजत गाजत मिरवणुकीने नागनाथ मंदिराकडे नेण्याच्या मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला. प्रारंभी मृणाल हेबाळकर यांच्या हस्ते या चांदीच्या मुखवटा मूर्तीचे पूजन करण्यात आले, तर मल्लाप्पा गावडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले. तसेच उचगाव मळेकर्णी हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक NO चौगुले यांनी आपले विचार मांडले. यावेळी क्लास 1 गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर अशोक चौगुले, काँग्रेस नेते रघुनाथ खांडेकर, नागनाथ देवस्थान कमिटीचे अध्यक्ष देवापा भोगण, ग्रामपंचायतच्या उपाध्यक्षा लक्ष्मी सावंत यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वच्छता कामगारांचा गौरव सोहळा संपन्न. स्वच्छता अभियानात लोकांचा कृतिशील सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे, असे उद्गार सरदार हायस्कूलचे शिक्षक रणजित चौगुले यांनी काढले. हनुमान नगर येथील देसाई कुटुंबियाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता कामगारांच्या कौतुक सोहळ्यात ते वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य RG देसाई होते. व्यासपीठावर प्राचार्य सयाजी सावंत, स्वच्छता पर्यवेक्षक शांता M पाटील उपस्थित होते. हा कौतुक सोहळा प्राचार्य RG देसाई यांच्या संकल्पनेतून दाजीबा देसाई कॉलनी येथे आयोजित करण्यात आला होता. मोहन मेत्री यांनी आभार मानले. या प्रसंगी तसेच स्वच्छता कामगार उपस्थित होते. कडोली ग्रामसभा चालली तब्बल 7 तास. आरोप प्रत्यारोपामुळे कडोली ग्रामसभा वादळी ठरली. ग्रामसभा सकाळी 11 ते सायंकाळी 6 पर्यंत तब्बल 7 तास चालली. गावच्या इतिहासात पहिल्यांदाच सलग 7 तास ग्रामसभा चालली. अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्ष सागर पाटील होते. नोडल अधिकारी म्हणून बागायत खात्याचे तालुका अधिकारी प्रवीण महिंद्रकर होते. शेतातील विहिरी, जनावरांचे गोठे बांधकामाची चौकशी करण्याबरोबरच मागणी केलेल्यांचे अर्ज मंजूर करावेत असा ठराव करण्यात आला.
प्राथमिक शाळा, शिवाजी हायस्कूल संरक्षक भिंत बांधणे, ज्योतिबा मंदिर ते गौरी नाला गटार बांधकाम आदींबाबत निर्णय घेण्यात आले. देवगिरीत 78 जनावरांचे गोठे मंजूर झाले असून कडोलीत केवळ 43 गोठे मंजूर झाले असल्याचे सांगण्यात आले. यावरून बैठकीत वाद झाला. बेळगुंदीत काकासाहेब कालेलकर जयंती साजरी. येथील काकासाहेब कालेलकर ट्रस्टच्या वतीने बालवीर विद्यानिकेतनमध्ये काकासाहेब कालेलकर जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी काकासाहेब कालेलकर ट्रस्टचे अध्यक्ष नानासाहेब पाटील होते. डॉक्टर के.आय. सत्तिगेरी यांच्या हस्ते कालेलकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नानासाहेब पाटील, बालवीर विद्यानिकेतनचे संयोजक शंकर चौगुले, डॉक्टर जयशंकर यादव, बालवीर अर्बनचे अध्यक्ष आनंद जाधव, निवृत्त मुख्याध्यापक अर्जुन चौगुले, एस.एन. जाधव आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी कालेलकर यांच्या जीवनाविषयी माहिती सांगितली. सूत्रसंचालन भाग्यश्री गावडा यांनी केले तर आभार के.डी. पाटील यांनी मानले. बेळगावात शुक्रवारपासून फळं पुष्प प्रदर्शन. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, फलोत्पादन, लघु उद्योग खाते व कृषी खात्यातर्फे शुक्रवारपासून क्लब रोडवरील ह्यूम पार्कमध्ये 64व्या फळ व पुष्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन रविवार दिनांक 10 पर्यंत चालणार असून रोज सकाळी 10 ते रात्री 8:30 पर्यंत खुले असेल. शुक्रवारी सकाळी 10 वाजता फलोत्पादन मंत्री एस. मल्लिकार्जुन यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. लघु उद्योग मंत्री शरण बसप्पा दर्शनापूर औद्योगिक वस्तू प्रदर्शनाचे उद्घाटन करणार आहेत. अनमोड तपासणी नाक्यावर दारू साठा जप्त. अनमोड अबकारी तपासणी नाक्यावर शनिवारी रात्री गोवा येथून बंगळूरच्या दिशेने चौगुले कंपनीच्या रंगाची वाहतूक करणाऱ्या वाहनाची कसून तपासणी करण्यात आली. यामध्ये चोरकप्पा करून एकूण 320 लिटर गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करण्यात येत होती. जप्त केलेल्या दारूची किंमत अंदाजे 4,28,740 रुपये आहे. वाहनामध्ये असणारा रंग 5,84,813 रुपये तर जप्त केलेले वाहन 14 लाख रुपये असा एकूण 24,13,553 रुपयांचा मुद्देमाल अबकारी अधिकाऱ्यांनी जप्त केला आहे. या दारू वाहतूक प्रकरणी जंगली रामू याला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस स्थानकातील डी ग्रुप कामगारांचे उद्या आंदोलन. राज्यातील पोलीस स्थानकांमधील डी ग्रुप कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी मंगळवार दिनांक 5 रोजी सुवर्णसौध आवारात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. किमान वेतन, सेवा सुरक्षा देण्याची मागणी आजपर्यंत अनेक सरकारकडे करण्यात आली, पण अद्याप कोणत्या सरकारने दखल घेतलेली नाही. त्यामुळे बेळगाव येथे होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात मंगळवार दिनांक 5 रोजी सुवर्णसौध आवारात सहकुटुंब आंदोलन करणार आहेत. पोलीस स्थानकातील डी ग्रुप कामगारांनी सहकुटुंब तंबू क्रमांक 1 येथे सकाळी 10 वाजता जमावे असे आवाहन करण्यात आले आहे. मावळा ग्रुपची यंदाची मोहीम शिवनेरी गडावर. प्रतिवर्षी निपाणी तालुक्यातील शिवप्रेमींना गडकोट मोहीम घडवणाऱ्या मावळा ग्रुपची यंदाची मोहीम ही छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर होणार आहे. या मोहिमेची तारीख लवकरच कळवण्यात येईल असे मावळा ग्रुपचे अध्यक्ष आकाश माने यांनी सांगितले. मावळा ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांची व्यापक बैठक मावळा ग्रुपच्या कार्यालयात पार पडली. यावेळी ते बोलत होते. यंदाच्या मोहिमेबद्दल व अन्य विषयांवर चर्चा झाली. मावळा ग्रुप प्रतिवर्षी निपाणी तालुक्यातील शिवप्रेमींसाठी गडकोट मोहीम आयोजित करत असतो. यापूर्वी रायगड व राजगड मोहीम ग्रुपने केला आहे. निपाणी तालुक्यातील सुमारे 800 पेक्षा जास्त मावळ्यांना गड दर्शन घडवले आहे. उत्तम पाटील यांचा अरिहंत संस्थेतर्फे सत्कार. बोरगाव येथील आर्यन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी उत्तम पाटील यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक रावसाहेब पाटील उपस्थित होते. संस्थेचे उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी आपले विचार मांडले. बँक, कृषी पत्ती संघ, दूध संघ, स्पिनिंग मिल, साखर कारखाना, शाळा, दवाखाना या सर्व क्षेत्रात आदर्श असे काम केल्याने ते पुरस्कारासाठी प्राप्त ठरल्याचे सांगितले. संस्थेच्या वतीने उत्तम पाटील व बोरगाव शिक्षण संघाच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या राजेंद्र पाटील यांचा सत्कार युवा उद्योजक अभिनंदन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. महात्मा बसवेश्वर संस्थेतर्फे रक्तदान शिबिर संपन्न. नागरिकांनी स्वयंप्रेरणेने रक्तदानासाठी पुढे यावे असे आवाहन महात्मा बसवेश्वर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत कुरबेट्टी यांनी केले.
येथील महात्मा बसवेश्वर संस्थेतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात ते बोलत होते. प्रारंभी डॉक्टर चंद्रकांत कुरबट्टी, रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रवीण उर्फ वीरू तारले, सेक्रेटरी राजेश तिळवे व संचालकांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. यावेळी आयोजित रक्तदान शिबिरात 16 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रोटरी क्लब अध्यक्ष वीरू तारले यांनी रक्तदानाचे महत्त्व सांगितले. यावेळी उपाध्यक्ष सुरेश शेट्टी, संचालक डॉक्टर SR पाटील, किशोर बाळी, प्रताप पटन शेट्टी, श्रीकांत परमने यांच्यासह सभासद कर्मचारी उपस्थित होते. बोलेरो अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू. रामनगर येथून कणकवली इथे जाणाऱ्या बोलेरो वाहनाचा सावंतवाडी नजीक असणाऱ्या कसारले इथे अपघात झाला होता. या अपघातात रामनगर येथील युवक रुपेश पांडुरंग तांबे वय वर्ष 33 हा गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी बांबोली येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान सोमवारी पहाटे 4:30 वाजता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्याच्या पश्चात आई, पत्नी व लहान 3 मुले आहेत. रामतीर्थनगर येथे पाण्यात बुडून बालिकेचा मृत्यू. रामतीर्थनगर येथे खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून 8 वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाला. अर्चना सुभाष राठोड, राहणार कनबर्गी रोड, रामतीर्थनगर असे तिचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की राठोड कुटुंबीय मूळचे रामदुर्ग तालुक्यातील असून उदरनिर्वाहानिमित्त ते कनबर्गी रोड, रामतीर्थनगरमध्ये राहतात. रविवारी दुपारी 1 ते 1:30च्या सुमारास अर्चना शौचास गेली होती. तिथे तिचा तोल जाऊन ती खड्ड्यामध्ये पडली. खड्ड्यातील पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाला. बराच वेळ शोध घेऊन अर्चना परत आली नाही. त्यासाठी शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी ती पाण्यात बुडल्याचे लक्षात आले. माळमारुती पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे. आनंद मनोहर पाटील यांचे निधन. मंडोळी येथील रहिवासी आनंद मनोहर पाटील वय 31 यांचे दिनांक 4 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई वडील, 2 विवाहित बहिणी असा मोठा परिवार आहे. रक्षा विसर्जन उद्या सकाळी 8 वाजता होणार आहे. मंडोळी येथील महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते व मार्गदर्शक MK पाटील सर यांचे ते चिरंजीव होत. अशोक महादेव पाटील यांचे निधन. भारतनगर पहिली गल्ली शहापूर येथील प्रतिष्ठित नागरिक अशोक तुकाराम पाटील वय 74 यांचे रविवारी सायंकाळी 6 वाजता निधन झाले. महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते महादेव पाटील यांचे ते ज्येष्ठ बंधू होत. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, 2 मुले, 2 सुना, 1 विवाहित मुलगी, जावे, 2 भाऊ, 1 बहीण असा परिवार आहे. परशुराम पवार यांचे निधन. ज्ञानेश्वर नगर, गाडेमार्ग, संभाजीनगर, वडगाव येथील रहिवासी परशुराम फकीरराव पवार वय 60 यांचे रविवार दिनांक 3 रोजी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, 3 मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. दत्ता आंबेवाडकर यांचे निधन. शिवाजीनगर पहिला क्रॉस, बेळगाव येथील रहिवासी दत्ता दोंडीबा आंबेवाडकर वय 38 रविवारी दिनांक 3 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, मुलगी, 2 भाऊ, विवाहित बहीण असा परिवार आहे. अप्पाजी लक्ष्मण हलगेकर यांचे निधन. पाटील गल्ली वडगाव येथील ज्येष्ठ समाजसेवक, माधवपूर वडगाव कृषी पत्तीन सहकारी संघाचे व्हाईस चेअरमॅन आणि प्रगतशील शेतकरी अप्पाजी लक्ष्मण हलगेकर वय 58 यांचे रविवारी रात्री 11:30 वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, विवाहित मुलगी, 2 मुले, 2 भाऊ, 3 बहिणी असा मोठा परिवार आहे. माजी नगरसेवक मनोहर हलगेकर त्यांचे ते ज्येष्ठ बंधू होत. शुभमन गिल याला स्पोर्ट्स लीडर ऑफ द इयरचा किताब प्रदान. भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलने स्पोर्ट्स लीडर ऑफ द इयरचा किताब पटकावला. इंडियन बिझनेस लीडर अवॉर्ड सोहळ्यात त्याला हा सन्मान प्रदान करण्यात आला. शुभमन गिल याला पुरस्कार केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिला. क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीमुळे शुभमन गिलला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शुभमन गिल हा 3 फॉर्मॅटमध्ये 2023 या वर्षात आंतरराष्ट्रीय सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. क्रिकेटमध्ये शुभमनच्या नावावर वन डे फॉर्मॅटमध्ये एका वर्षात आतापर्यंत सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमाची नोंदही करण्यात आली आहे. शुभमन गिलने वर्षभरात 55 क्रिकेटच्या प्रत्येक फॉर्मॅटमध्ये खूप धावा केल्या आहेत. कसोटी, एकदिवसीय आणि T20 फॉर्मॅटसह आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो पहिल्या क्रमांकावर आहे. बेळगाव जिल्ह्यातील 20 स्केटर्सची राष्ट्रीय स्पर्धांसाठी निवड. बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या 20 स्केटर्सची राष्ट्रीय स्पर्धांसाठी निवड झाली आहे. या स्पर्धा डिसेंबर 2023 मध्ये चेन्नई, चंदीगड आणि झारखंडमध्ये होणार आहेत. यानिमित्त एंजल फाउंडेशन आणि जिल्हा असोसिएशनच्या वतीने शिवगंगा स्पोर्ट्स क्लब प्रांगणात ओम नगर बेळगावी येथे सर्व स्केटर्सचे सत्कारांचे आयोजन करण्यात आले होते. एंजल फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती मीनाताई बेनके यांच्या हस्ते सर्व निवड झालेल्या स्केटर्सचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीमती ज्योती चिंडक, क्रिस्टिना, श्रीमान दीपक सुतार, मिस अक्षता, सौ प्रदन्या शिंदे, सौ कमल कोळंबसकर, सूर्यकांत हिंदलगडकर, श्री विश्वनाथ येल्लुरकर स्केटर्स व पालक उपस्थित होते. राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड व सन्मान झालेल्या स्केटर्सची नावे:
अवनीश कामन्नवर, सौरभ साळोखे, अवधूत मोरे, सई पाटील, विराज कदम, जान्हवी तेंडुलकर, श्री रोकडे, करुणा वाघेला, अवनीश कोरिक शेट्टी, हिरेन राज, रश्मिता अंबिगा, RS भुजबल साई, अभिषेक नवले, जय ध्यानराज, खुशी अगसीमनी, शेफाली शंकरगौडा, खुशी घोटीवरेकर, देवेन बामणे, साईदाज मेंढके, अमेय याळगी, श्री योगेश कुलकर्णी, विशाल वेसने, विठ्ठल गगणे, अनुष्का शंकरगौडा, तुकाराम पाटील, सुरेश शेट्टी, सोहम हिंडलगेकर आणि इतरांनी वरील सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात मोठे कष्ट घेतले. पदवीपूर्वच्या राज्यस्तरीय फ्लोअरबॉल स्पर्धा संकेश्वरमध्ये प्रथमच राज्यस्तरीय फ्लोअरबॉल साखळी सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. मुले व मुली अशा गटात हे सामने होतील. शिक्षण विभागामार्फत पदवीपूर्व महाविद्यालयांतर्गत मर्यादित हे सामने होणार आहेत, अशी माहिती चिक्कोडीचे DDPU PI भंडारी यांनी दिली. ते येथील दूरदुंडेश्वर विद्यासंवर्धक संघाच्या कार्यक्रमात पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. यावेळी संस्थेचे विनय पाटील, GC कोटगी, प्राध्यापक BA पुजारी, प्राध्यापक सुमंगला यरगट्टी उपस्थित होते. श्री भंडारी पुढे म्हणाले की दूरदुंडेश्वर विद्यासंवर्धक संघाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या सहयोगाने शासनाच्या शिक्षण खात्यांतर्गत या सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा 7, 8 व 9 डिसेंबर दरम्यान होत आहे. यासाठी राज्यभरातून 33 जिल्ह्यातून 1500हून अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत. उद्घाटनाला पहिला दिवस नोंदणीसाठी तर पुढील 2 दिवस रात्र सामने होतील. यावेळी पालकमंत्री सतीश जारकिहोळी, आमदार निखिल कत्ती, माजी मंत्री AB पाटील व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी अबू गोरकण्णावर, SM हुद्दार, अजय मोने, SS समाजे उपस्थित होते. कावळेवाडी मॅरेथॉन स्पर्धेत भैरव नाईक, प्रेम बुरुड, सानिका हंजीकर, श्रेया कोलेकर यांनी वेगवेगळ्या गटांमध्ये विजेतेपद मिळवले. राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे मॅरेथॉन स्पर्धेचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. बेळगाव, खानापूर, चंदगड, गडहिंग्लज भागातील स्पर्धक सहभागी झाले होते. उद्घाटन महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री भरमो पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी हभप शिवाजी जाधव होते. यावेळी मोहन मोरे, रीता बेळगावकर, उदयकुमार देशपांडे, डॉक्टर मिलिंद हलगेकर, गोपाळ देशपांडे, प्राध्यापक रुपेश पाटील, जावेद शेख, निलेश पारकर, सुरेश अष्टगी, बळीराम पाटील उपस्थित होते. ॲडव्होकेट सुधीर चव्हाण, BB देसाई, बाळेश नाईक, पैलवान मारुती घाडी यांचा सत्कार करण्यात आला. पंच म्हणून बाळासाहेब पसारे, ND कोळेकर, भरत गावडे, अरुण दरेकर यांनी काम पाहिले. विजयी स्पर्धकांना रोख रक्कम, पदक देऊन मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक YP नाईक तर सूत्रसंचालन मनोहर मोरे यांनी केले. आभार PR गावडे यांनी मानले. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.